तर आम्ही आता आमच्या दत्त परिक्रमेमधलं पिठापूर, कुरवपूर, कडगंची ही 3 देवस्थान पूर्ण करून पोहोचलो आता गाणगापूरमध्ये. तर इथं गाणगापूरमध्ये दत्त महाराजांचा तिसरा अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराज यांचे मंदिर आहे. तर आम्ही लागलो दर्शन रांगेत. गर्दी तर भरपूर होती, पण दर्शन करून अन्नछत्रामध्ये येऊन आम्ही महाप्रसाद पण घेतला. आणि इथं किती जरी गर्दी असली का नाही, राहायची कुठली गैरसोय होत नाही बघा. त्यामुळे तुम्हाला कुठेही राहायला मिळून जाईल. मग आम्ही आलो संगमाजवळच्या मंदिरात. आता बरेच भक्त इथं पारायण करायला वगैरे बसतात आणि बऱ्याच वेगवेगळ्या राज्यात इथं लोक येत असतात. फक्त वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय, एवढं मोठं जागृत देवस्थान असून सुद्धा इथं स्वच्छता अजिबात नाही. मग त्यानंतर आम्ही गेलो त्याच्या शेजारी असणाऱ्या भस्माच्या डोंगरावर. आता वरनं तुम्हाला ही माती दिसत असेल, पण ऍक्च्युअली ते भस्म आहे. जर तुमच्यावरती कुठल्या वाईट शक्तीचा प्रभाव वगैरे पडला असेल किंवा तसं तुम्हाला जर काय जाणवत असेल, तर इथला भस्म लावल्यानंतर तुमची सगळी संकट दूर होतात असं मानलं जातं. तर आता आम्ही सुद्धा हे भस्म पिशवीत भरून घेतले. मग श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या विश्राम स्थानावरती येऊन आम्ही सकाळचा नाश्ता पण केला आणि थेट गेलो मूळ मंदिरात. तर इथं असं मानलं जातं की अजून सुद्धा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा इथं वावर असतो. तर इथं दुपारी 12च्या नंतर श्री नृसिंह सरस्वती महाराज हे माधुकरी भिक्षा घेण्यासाठी जायचे आणि त्यामध्ये जे काय मिळेल तेच खायचे. त्यामुळे इथं दुपारची 12ची आरती झाल्यानंतर तुम्हाला इथं अशा प्रकारची पानं किंवा प्लेट्स मिळतात आणि इथंच जाऊन तुम्हाला 5 ठिकाणी भिक्षा मागून खायचं असतं. आणि इथल्या माधुकरीला एवढं महत्व आहे का नाही, अक्षरशः लोक परराज्यातनं फक्त या माधुकरीसाठी येतात. तर आता इथली माधुकरी घेऊन आम्ही निघालो आमच्या परिक्रमेतल्या 5व्या ठिकाणी, ते म्हणजे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचं अक्कलकोट इथं. जर अजून पण फॉलो केलं नसेल तर लवकर फॉलो करून घ्या आणि कमेंट करा श्री गुरुदेव दत्त.